आम्ही 5 जण बसलोय. आमच्यासोबत एक वेगळाच कोणतरी होता. हा फोनवर बोलतोय आणि काहीतरी विषय निघाला. आपण किती जण आहोत इथे? हे का आपण इथे 6 आहोत. त्याला मोजतोय तो. इथे आता मित्रांनो आपण गणपतीपुळ्याला पोहोचलेलो आहे. बघू शकता आता इथे आम्ही आंघोळ करण्यासाठी आलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुरज गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आता आपण कोकणात चाललेलो आहे आणि CSTला आलेलो आहे आपण, CSMTला. आणि इथे बघू शकता आता थोडं बाहेर आलो आहे आणि आपल्या सगळी मंडळी आहेत. आपले ऋतिक, पराज, प्रतीक आणि सनी आहे आणि तळेकर सुद्धा आहे. तळेकरने आतमध्ये लाईन लावलेली आहे ट्रेनसाठी. आपली मँगलोर एक्सप्रेस आहे. असं वाटतंय तुम्हाला? नाही लावली बोलायचं. तळेकरसाठी एक लाईक, सबस्क्राईब. आणि प्रवीण गुरावेक आहे आणि आपला एक नवीन जॉईन झालेला आहे आपल्या ऑफिसमध्ये, आदित्य म्हणून. ते दोघं पाठीमागून येत आहेत. तर आता आपण सध्या इथे बाहेर येऊन पावभाजी खातोय आणि चायनीज सुद्धा नेणार आहे. तिकडे लाईन लावले त्यांना खायसाठी. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपली पावभाजी आलेली आहे. दिसायला तर चांगली दिसते. खाऊन बघूया आता, टेस्ट बघूया. सांग टेस्ट सांग, टेस्ट सांग. गरम आहे. हा सनी खाते, सनी खाते. पळायला नको वाटतं. वा जनवरी में मंगा कसे? ठीक आहे, ठीक आहे. एव्हरेज आहे, चांगली आहे, एव्हरेज. CSMT स्टेशनच्या बाहेरचा व्ह्यू होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग. आणि आता आपण आपले वाजले किती रे? हे वाजले किती? 8:15. 9:55ची गाडी आहे. 8:15 वाजलेत आणि आम्हाला अजून खरेदी करायची आहे इकडे. त्याला शॉर्ट घ्यायचे आहेत, गॉगल घ्यायचे आहेत. तर आता आपण इकडे खाली आलेले आहे बोगद्यामध्ये CSTच्या. मग काय घ्यायचंय? शॉर्ट घ्यायचं. मला एक व्हाईट टी-शर्ट घ्यायचे. बघूया भेटते काय. या इकडे गॉगल घेतोय. हा आलो थांब. इथे बघू शकता गॉगल घेते. हा कोणता चांगला आहे? घे. आम्ही इथे बघतो थोडं पुढे. इथे आता मित्रांनो आपण एक गॉगल घेतला आणि ते बॅग घेतले कॅमेरा वगैरे ठेवायला. याला शॉर्ट्स ना भेटली. आणि इथे बघू शकता चायनीज घेतलेलं आहे. काय चिप्स, कुरकुरे. चायनीज आहे की नाही? ए अरे आबा बंद कर रे. तळेकर कुठे? वा कुठे? आपली लाईन कुठे? धन्यवाद आपल्याला लवकर येऊन लाईन लावल्याबद्दल. भेटेल ना आपला नंबर? आपल्याच नंबर आहे. अरे वा. अरे हा काश्मीर वरून आला की काय? कुठे आहेत बॅगा? पहिला नंबर आहे बोलतो. काय बोलतो? पहिलं आपला म्हणजे आपला आत्ता डबा. तो पहिला बोलतो. हे घे. नववा कोण? अरे आम्ही 5 जण बसलोय. आमच्यासोबत एक वेगळाच कोणतरी होता. हा फोनवर बोलतोय आणि काहीतरी विषय निघाला. आपण किती जण आहोत इथे? हे का आपण इथे 6 आहोत. त्याला मोजतोय तो. 6वा कोण अननोन होता त्याला. धरणा खा ना. गट्टू येत आहे. इकडे आता आपल्यावर छोटा स्कॅम झालाय. इथे बघू शकता आपण. नंतर सांगायचं. जाऊ दे आता आपली गाडी आली आहे आणि पुढे लाईन बघा. मगाशी आपण पहिला नंबर दाखवलेला. चला
ठेवा रे. चालू आहे. आला आला आपला जनरल आला. म्यूट करा. आता आम्ही पहिल्या नंबरला उभे होतो, पण तिकडे गाडी लागली 12 नंबरला आणि आम्ही होतो 14 नंबरला लाईन लावलेली. तर माहितीच नव्हतं. नंतर एकाने एन्क्वायरी केली की गर्दी का नाही आहे. तर नंतर आम्हाला कळलं की तूच केली लाईन, पण तूच लावलेली. तर नंतर आम्हाला कळलं की गाडी लागली 12 नंबरला. तर तिकडनं डायरेक्ट आलो क्रॉस करून. आणि मग आता इकडनं आपल्याला बघू शकता वरती भेटलेल्या जागा आणि आपल्या अर्धी जण पुढे आहेत. तर आता बघूया. गुरु आपले तिकीट दे, तिकीट दे. सांगा तुमचं नाव. माझं नाव आहे आरवी भूषण वर्लीकर. मोठ्यानं बोल. माझं नाव आहे आरवी भूषण वर्लीकर. माझं नाव आहे मान्य महेश देवेंद्र. विश्वास आवडकर. तुम्ही चालले कुठे? गावी. कोणत्या गावाला? आचरा. आचरा. काय? दादरला राहतं. दादरला. नाही नाही वर्ली. याला नाही माहिती आहे काय पण सांगतो. वर्ली. आता मित्रांनो आपण रत्नागिरी स्टेशनला येऊन पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता इकडे कोकण रेल्वे रत्नागिरी, हे रत्नागिरी स्टेशन आहे. आणि गाडी अर्धा तास लेट होती. आता वाजलेत 4 वाजता आपण रत्नागिरीला येऊन पोहोचले. आणि जी गाडी पकडताना जी हालत झाली आहे, 12 नंबरवरनं धावत 14 नंबरवरनं धावत 12 नंबरला गाडी पकडायला. आणि त्यानंतर पाठीमाग पुढचा डबा सोडून पाठीमागे परत पळत आलो आहे जनरल डबा पकडायला. आता आपण मित्रांनो रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या इथनं बाहेर आलेलो. आपण 4 व्हीलर करणार आहे 2 दिवसासाठी. तर ती आपल्याला कलेक्ट करायची आहे त्या ठिकाणावरून. आणि ते तिथून आहे जवळजवळ 5-6 किलोमीटर आहे. तर आता आम्ही पुढे बाहेर आलो आणि रिक्षा वगैरे काय भेटत नव्हती आणि खूप गर्दी होती इथे. तर आम्ही पुढे चालत आलो. तर चालत आलो पुढे. तर आम्हाला एक एस टी भेटली. आणि ती एस टी म्हणजे स्टॉपवरती नाही पकडली. तिथे एक एस टीचे कर्मचारी उभे होते, ते चढले. तर त्यांनी आम्हाला घेतलं आतमध्ये आणि इथे पुढे येऊन सोडले. आता 6 किलोमीटर आहे. आणि आता इथून आपल्या फक्त गाडीमध्ये चावी वगैरे ठेवलेली आहे. ती जाऊन फक्त गाडी कलेक्ट करायची आणि घेऊन जायची. इथे बघू शकता मित्रांनो, ही गाडी आहे अर्टिगा. तर आता आपल्याला जो मालक आहे त्याने आपल्याला व्हिडिओ वगैरे काढून पाठवायला सांगितले. त्याला जशी गाडी आहे CNG वगैरे 500चा आहे बोलला आहे तो. तर आता चेक करूया, व्हिडिओ वगैरे काढून त्याला पाठवूया आणि आपण गाडी घेऊन जाऊया. आणि इथे काय आहे, इथे लोक आलेच वाटतं राहायला वगैरे. हॅलो, काय फोन करतात ते? व्हिडिओ काढतोय, त्याला व्हिडिओ पाठवायची आहे काढून गाडीची. बघू शकता ही गाडी. नाही बाहेर या, बाहेर मेन रोडला या. गाडी आणलेली आहे, CNG भरते आम्ही. आणि इकडनं CNG भरून आता आपण जाणार आहे गणपतीपुळ्याला. तर आपली सगळी लोकं सुद्धा आली आहे, CNG भरते, त्यामुळे बाहेर उभे आहेत सर्व. तर पण दोघंजणं बघू शकता इकडे. कानात कापूस टाकलाय. हे कोणते बाहेर आहेत? कोकण हा प्रदेश भारताच्या पश्चिम समुद्र किनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक 560 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. 5 मिनिटं राहिले. 50 मिनिटं चिडवत नाही. व्हिडिओ बनवते. व्हिडिओ देते. टीव्हीवर दिसणार ते. टीव्हीवर सी न्यूज. तू बोललो टीव्हीवर दिसणार, काळा झाला असेल. आणि म्हणजे हा रोड, हा गणपतीपुळे रोड तो रेड दाखव. परत रोडवर
इथे आता मित्रांनो आपण गणपतीपुळ्याला पोचलेलो आहे. बघू शकता आता इथे आम्ही आंघोळ करण्यासाठी आलेलो आहे. हे ग्रामपंचायतीचं पाठीमागे आंघोळीची सोय आणि आपलं वॉशरूमची सोय आहे इकडे. तर पाठीमागे आम्ही आले. 50 रुपयाची पावती फाडावी लागते आतमध्ये येताना आणि प्रायव्हेट आहेत तिथेसुद्धा पैसे द्यावेच लागतात. तर आम्ही ग्रामपंचायतीचं आहे तिथं आलं आणि इथे समोर बघू शकता हा गणपतीपुळ्याचा बीच आहे. आणि इकडनं पुन्हा आपल्याला वरती जायची गरज नाही जिथून आपण आलो. इकडनं सरळ बीचवरनं चालत चालत मंदिराकडे सुद्धा जाता येतं सरळ. गाडी घेऊन जायला लागणार आहे पण मला. गाडी घ्यायला परत येऊ ना इकडे. गाडी अशी तिकडून न्यायची आहे ते पण सांग. तर हा इकडचा बघू शकता सुंदर असा समुद्र किनारा. समुद्र तर मुंबईमध्ये पण बघितलं ना. मुंबईमध्ये समुद्र नाही का बघितला असं पाणी बघितलं काय समुद्राचं? असं पाणी नाही. मुंबईच्या समुद्र बीचवरती भरपूर घाण बघायला भेटते पण इथं तशी घाण नाही आहे. तर खूप साफ समुद्र आहे. इकडचा व्ह्यू मित्रांनो बघू शकता किती सुंदर आहे. हा समुद्र किनारा आणि आम्ही आता तिकडे आंघोळ केली. ग्रामपंचायतीतर्फे इथे आंघोळ आहे. प्रत्येकी गरम पाणी असेल तर 40 रुपये आणि थंड पाणी 30 रुपये असे तुम्ही आंघोळ करू शकता तिथे. आणि ही आपली गाडी आहे इथे. सगळेजण आता चेंज करत आहेत आणि तिकडेच समोर मंदिर आहे. तर आता आपण थोड्याच वेळात मंदिरात गणपतीपुळ्याला दर्शन करण्यासाठी जाऊ. मंदिराजवळ आलेलो आहे. बघू शकता हा मंदिराचा बाहेरून व्ह्यू. खूप सुंदर असं मंदिर आहे. आता आपण आतमध्ये जाऊन सुद्धा दर्शन घेऊ आणि बघूया आतमध्ये तुम्हाला दाखवता कॅमेरा अलाउड असेल तर आपण दाखवूया आतमधलं सुद्धा. बाहेरचं तर तुम्हाला हे दाखवू शकतो आतमध्ये इथं दाखवूच. पण एकदा मंदिराच्या आतमध्ये सुद्धा दाखवता येत असेल तर त्याचा पण आपण प्रयत्न करूया. आणि इकडे बघू शकता हॉर्स रायडिंग चालू आहे आणि इतर बीचवरची ॲक्टिव्हिटीसुद्धा इथे होते. बनाना राईड आहे तिकडे. गणपतीपुळे हे कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले एक छोटे शहर आहे, ज्यामध्ये प्राचीन समुद्रकिनारे आहेत. व्यस्त दैनंदिन जीवनापासून दूर जाण्यासाठी आणि शहराच्या गजबटातून आणि आपल्या कुटुंबासह मित्रमैत्रिणींसोबत नैसर्गिक सौंदर्यादरम्यान दर्जेदार वेळ घालवण्यासाठी हे लहान समुद्रकिनारा शहर योग्य ठिकाण आहे. आध्यात्मिक प्रवासासाठी हे छोटेसे शहर पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. गणपतीपुळे गाव 400 वर्ष जुन्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. या सर्व गोष्टींशिवाय येथे येणारे पर्यटक वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेतात. स्वयंभू गणपती मंदिर हे गणपतीपुळेचे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे आणि गणपतीपुळे येथे भेट देण्यासारखे सर्वोत्तम ठिकाण आहे. हे 400 वर्षे जुने गणेश मंदिर आहे, जे स्वयंनिर्मित पुलाचे आहे, जिथे पांढरे वाळूशिवाय काहीच नाही. हे 1600 वर्षांपूर्वी सापडलेल्या गणपतीचे स्वयंनिर्मित मोनोलिथ असल्याचे मानले जाते. हजारो यात्रेकरू गणपतीच्या नैसर्गिकरित्या तयार केलेल्या मूर्तीला भेट देण्यासाठी येतात, जी स्वतःचा अवतार मानली जाते. इतर हिंदू मंदिरांप्रमाणे येथील देवता पश्चिमेकडे तोंड करतात आणि पश्चिम दरवाजा देवता किंवा पश्चिमेचे रक्षण करणाऱ्या देवतांपैकी एक मानले जातात. आता आपलं गणपतीपुळे मंदिर दर्शन वगैरे मस्त झालेलं आहे आणि आपण आता बाहेर आलेलो आहे थोडा नाश्ता वगैरे करण्यासाठी. तर इथे आता आपण मिसळपाव वगैरे घेणार आहे. हे हॉटेल आहे. घे बघ काय खाणार आहे सांग आता. आणि मिसळपाव खाल्ला. तर मिसळपाव खाणार आहे आणि 2 कटवाडा घेतलेले आहेत. अजून 2 जण आपले येत आहेत, ऋतिक आणि सनी. 2 जण बाहेर गेलेत जरा पाठीमागे, तर ते येत आहेत. माडांच्या आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगर उतारांवर केलेली भातशेती हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहे. कोकण म्हणजे स्वर्गच आहे. कोकणाला संस्कृतमध्ये अपरांत म्हणतात. पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णूचा 6वा अवतार असलेल्या श्री परशुरामाने केली. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केल्यावर त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वतः परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेले व तेथे त्यांनी शूर्पणख देशाची निर्मिती सागरापासून केली.
असा उल्लेख महाभारताच्या शांती पर्वात आढळला आहे. आता आम्ही आरेवारे बीचजवळ असलेला माझे मित्र सौरभ व संजय यांच्या घरी आलो होतो. सौरभच्या घरी आमची नाश्त्याची सोय झाली आणि त्यानंतर आम्ही संजयच्या घरी गेलो असता त्याच्या आत्याने आम्हाला नुकतेच समुद्रातून पकडून आणलेले बांगडे तळून घेऊन जायला सांगितले.